नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अभिषेक शिंदे सर, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर त्यांची स्पेशालिटी आहे आणि मला असं नेहमी वाटतं की ज्या शासनाच्या योजना असतात, त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामुख्यानं इंजिनिअर करत असतात आणि त्यामध्ये जेव्हा यंग इंजिनिअर असं हे काम करत असतात, तेव्हा त्या योजना अगदी ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत, गरजूंपर्यंत फार उत्कृष्टरित्या पोहोचवण्याचं काम करणारी व्यक्ती माझ्यासोबत आहे. तर त्यांच्यासोबत आपण या गप्पा सुरू करणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? का तुम्हाला काही आवड होती? सगळ्यात तो प्रवास, शैक्षणिक प्रवास कसा होता? माझं शिक्षण म्हणजे फर्स्ट टू 10 आप्पासाहेब बिर्नाळे पब्लिक स्कूलमध्ये झालं हं, आणि डिप्लोमा इन डिग्री पीयूपीआयटी बुधगाव हं, सांगली या कॉलेजमध्ये झालं. हं. आणि या क्षेत्रात येणं म्हणजे आजोबा पण या क्षेत्रात होते, वडील पण या क्षेत्रात होते. म्हणजे आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली या क्षेत्रात आहे म्हणून हाच म्हणजे क्षेत्र निवडला. ना. पण मग असं थोडं दडपण होतं का, की आजोबा पण आहेत, वडील पण आहेत, आपण कसं काम हा, करणार, जमेल का थोडं नाही? धडपण होतं, पण असं घरच्यांचं पण साथ पण होती ना, आणि लाईक ते पॉझिटिव्ह एनर्जी पण आतून क्रिएट होत होती, की बाबा हा हे फील्ड आपल्यासाठी प्रॉपर आहे. हं. आणि बेस पण रेडी होता आपल्यासाठी. आणि लाईक बेस सगळं स्ट्रक्चर बेस रेडी होता म्हणून त्या फील्डमध्ये जायसाठी म्हणजे एवढं काही वाटलं नाही. बरोबर. आणि दुसरा म्हणजे आता स्वतः जो वैयक्तिक पहिला प्रोजेक्ट केला, कारण वडिलांची आजोबांची तर कामं चालूच असतील. हम्म, पण स्वतः जो पहिला प्रोजेक्ट केला हम्म. इंडिपेंडंट, तर त्याची आठवण कशी होती? तेव्हा कसं काम झालं? पहिलं म्हणजे जे कॉलेजमध्ये डिग्रीमध्ये होतं ना, ते म्हणजे बुक जे प्रॅक्टिकल नॉलेज असतं ते हं, कॉलेजमध्ये एवढं नाही मिळत. जे प्रॅक्टिकल नॉलेज ऑन दी फील्ड उतरल्यावर आहे ना, हं, म्हणजे काही काही अडचणी असतात. म्हणजे आजूबाजूच्या लोकांची म्हणजे फील्डमधले म्हणजे काहीतरी नकाशे अँड ऑल, परत कन्स्ट्रक्शनचं सगळं आहे ना, मग हे खूप अवघड होतं. पण म्हणजे वडील होते, आजोबा होते, ह्यांच्यामुळे ना आपल्याला मिळालं सगळं. म्हणजे प्रोत्साहन त्यांनी मिळालं म्हणून प्रॉपर म्हणजे गायडन्समुळे सगळे प्रोजेक्ट नीट झाले, हं. प्रॉपर झाले. पण अडचणी येतात, पण ते आपण वडिलांकडून आजोबांकडून सुटत गेले. बरोबर. तर पहिला प्रोजेक्ट कुठला केला? त्याची काय आठवण? पहिला प्रोजेक्ट वाघोलीत केला. ओके. हं. काय होता? कसा होता? तो आणि प्रोजेक्ट वाघोलीमध्ये आपलं वाघोलीमधून पाईपलाईन होती. हं, वडू वडू बकोरी साईडला जे नदीतून पाईपलाईन होती. तिथून आपण वाघोलीमध्ये बरोबर गावात म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट बांधला. हं, तिथून पुढे 1-2 किलोमीटर अंतरावर टाकी होती हं, ESR. हं, हं. मग त्या टाकीमध्ये म्हणजे जॅकवेल वरून आपण जॅकवेल पूर्ण प्रिपेअर केला पाण्यामधून. तिथून मग पाणी WTP ला घेतलं. तिथून पाणी टाकीमध्ये. ही अशी प्रोसेस करून तिथला प्रोजेक्ट कंप्लीट केला. पाईपलाईन केली गावोगावी तिथे. वाह! आता येऊया काही टेक्निकल प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की तुम्ही आता पुण्यात सुद्धा काम केलंय, इकडे हं. सांगली भागात सुद्धा काम करताय, बाहेर अजून काम करताय. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कामगारांबरोबर सुद्धा काम करावं लागलं असेल हं. आणि यामध्ये काही अनस्किल्ड लेबर, अकुशल कामगार सुद्धा तुम्हाला मिळाले असतील त्याच्यामध्ये साईटवर. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? नाही, एक-एक कामगारांना कसं म्हणजे थोड्या-थोड्या जणांना काम करायला येत नाही. आपण ते स्वतः ऑन फील्ड वर्क केलं पाहिजे. हं. आणि त्यासाठी सेफ्टी पण पहिले साईटवर मॅटर करते. आणि लाईक हां, धोकादायक असतं, पण आपण पूर्ण प्रिकॉशन सेफ्टी मॅटर करून कामगारांना पण तेच जर आपण जे स्वतःची सेफ्टी घेतो त्यांना पण तेच दिलं, हं. तर आपलं काम पूर्ण प्रॉपर वर्क होऊ शकतंय. होऊ शकतं. बरोबर आहे. दुसरं आता गव्हर्नमेंटमध्ये काम करताना तुम्हाला तो प्लॅन तर पहिला रेडी असतो. हां, पण प्लॅन तो रेडी. एक्झिक्युशन करताना तो पुन्हा बघावा लागतो, की त्या प्लॅनप्रमाणेच एक्झिक्युशन होतंय की नाही. तर नाही, याच्यावर कशी काळजी घेता तुम्ही? नाही, पहिला प्लॅन जो असतो आपला हं, काय, त्यानंतर आपण अजून एकदा प्लॅन व्हेरिफाय करायचा. म्हणजे लाईक हं, बाबा त्यात स्टील किती आहे, काय आहे, हं. कसं म्हणजे प्रोजेक्ट हे कुठे पुढे गेल्यावर अडकायला नको आहे. बरोबर पहिलं आहे. स्वतः व्हेरिफिकेशन करून नंतर परत आपण प्रोजेक्ट चालू करतो. हं, काही हं, जर हं. त्यात अडचणी असले परत आपण ते प्लॅन नंतर चेंज करून रिसॉल्व्ह करून नंतर आपण प्रोजेक्ट चालू करतो. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की तुम्ही यंग आहात, इंजिनिअर आहात, मूळचे सांगलीचे आहात आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवत आहे. तर एक विकासाचं व्हिजन जर तुमचं स्वतःचं असं विचारलं सांगली जिल्ह्यासाठी, हं. तर तुम्हाला काय वाटतं, की पुढच्या 10-15 वर्षात जर सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल, पुण्या-मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल सांगलीला, तर अजून कुठल्या सेक्टरवर काम जास्त व्हायला पाहिजे? कुठल्या इंडस्ट्रीवर काम व्हायला पाहिजे? जेणेकरून सांगलीमध्ये पण ती डेव्हलपमेंट पुढच्या 10-15 वर्षात दिसेल. आता सांगलीत तर ऑलमोस्ट पास्ट सिन्स म्हणजे लाईक 10 वर्ष झाले आपलं MGPचं पाणी पुरवठ्याचे आपले जे कामं आहेत ना, हं, ती वास्तवात चालूच आहेत. हं, पण आपल्या इथं रोड्स म्हणजे अजून एक 5-6 वर्षात पूर्ण सांगली डेव्हलपमेंट त्या साईड रोड्स, परत रोड्स पण आपले नीट व्हायला पाहिजेत. हं. परत बाकीचे पार्क्स एंड ऑल जे असतात ते सगळं नीट व्हायला पाहिजे. बरोबर. बाकी आता आमचे जे वॉटर म्हणजे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहेत,
हम्म. ते पण चालू आहेत, थोडे थोडे म्हणजे लेट चालू आहेत, थोडे फास्ट चालू आहेत. पण ते पूर्ण व्यवस्थित आपण रित्या म्हणजे केले ना, तर एक 10 वर्षात पूर्ण सांगली पूर्ण पुण्या मुंबईने डेव्हलप होऊन जाईल. बरोबर आहे. मग शासनाने काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? रस्त्याची कामं वेळोवेळी केली पाहिजे, गटरीची कामं वेळोवेळी केली पाहिजे. त्यात म्हणजे असं अंतर नाही पडला पाहिजे. ह्या टाइम टू टाइम पिरियड मध्ये सगळी कामं होत गेली ना, कॉन्ट्रॅक्टरनी पण प्रिकॉशन घेतले तर बरोबर. होऊन जाईल सगळं लवकर. सांगली एक 5 ते 10 वर्षात सगळं नीट म्हणजे डेव्हलप होऊन पुण्या मुंबईने होईल सिटी. बरोबर. दुसरं गव्हर्नमेंटमध्ये जे तुम्ही प्रोजेक्ट केले ते कुठल्या स्वरूपाचे होते? त्यांची काही नावं सांगता येतील का? कुठल्या-कुठल्या प्रोजेक्ट्सवर आजपर्यंत तुम्ही काम केलंय? आता आमची कामं म्हणजे सर हे जे असतात गव्हर्नमेंटची म्हणजे वॉटर म्हणजे एमजीपीची, पीएमआरडीची, हं, जल जीवन मिशन, एमजीपी, पीएमआरडी. हं, त्यात काय म्हणजे आपण गव्हर्नमेंट प्रोजेक्टच करतो ना, म्हणजे डब्ल्यूटीपी, ESR, इंटेकवेल ते हं. म्हणजे प्रत्येक गावी एक प्रोजेक्ट असतो. ज्या गावाला म्हणजे पाणी नसतं, नदीपासून पाणी गावात येणार, गावात फिल्टरेशन होऊन फिल्टर होणार, परत ते म्हणजे टाकीत जाणार, म्हणजे प्रत्येक घरी घरी पाईपलाईन करून प्रत्येकाच्या घरात पाणी मिळणार, असा हं. प्रोजेक्ट असतो आपला. वाह! दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी असा एखादा प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो करताना समाधान वाटलं, आनंद वाटला, गावकऱ्यांनी पण खूप कौतुक केलं, तुम्हाला पण भारी वाटलं, असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट? हां, आता आमच्या बामणोलीत पण प्रोजेक्ट चालू होता. की आता सांगलीमध्ये तिथं बामणोली म्हणून प्रोजेक्ट आहे. तिथे आता आमचं जी टाकी आम्ही आता सर्व कॉन्ट्रॅक्टर 4-5 महिने घालतो आपण, ती म्हणजे ESR आहे ना, काय हं, पाण्याची टाकी असते ना उंच, ती ESR आम्ही जवळ-जवळ एक 2-2.5 महिन्यात कंप्लीट केली. हं, मग त्यामुळे गावकऱ्यांनी म्हणजे हे पण केलं. परत तिथले सरपंच ते ना आम्हाला खूप म्हणजे आम्ही त्याच गावचे आहे. मग सरपंच पण तिथले आमचे कौतुक त्यांनी केले. काम पूर्ण वाच झालं. 1 वर्षात म्हणजे आमची पूर्ण पाईपलाईन पण पूर्ण पुढे गेली. 22 किलोमीटर पाईपलाईन होती. त्यातली आमची आता 18-19 किलोमीटर पाईपलाईन कव्हर झाली आहे फास्टमध्ये. झाली. परत आणि असा एखादा प्रोजेक्ट, की जो करताना काहीतरी अडचणी आल्या किंवा प्रॉब्लेम्स आले आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? हां, आता म्हणजे अडचणी म्हणजे आता जे आपण जे रस्त्यावर पाईपलाईन करतो, त्यात कोणाचं शेत ते नेतं ते करतो. म्हणजे आपण पूर्ण कम्युनिकेशन प्रॉपर करून त्या अडचणी म्हणजे कधी-कधी मिटतात, कधी-कधी नाही मिटत. पण आपण पूर्ण कम्युनिकेशन करून आहे ना, आपण ते मिटवले ते आणि त्याला वेळ जातो, कधी-कधी लवकर होतं. हं, त्या अडचणीतून बाहेर पडून कम्युनिकेशन पहिलं मेन गरजेचं आहे. त्यामुळे कम्युनिकेशन करून आम्ही सगळं म्हणजे पार पाडलं ते. फार म्हटलं. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तुम्हाला या प्रोजेक्टवर, हं. तेव्हा तुम्ही स्टील कुठलं निवडता, कसं निवडता आणि काय पॅरामीटर्स लावता त्याला आणि मग ठरवता, की हे स्टील आपण वापरू या प्रोजेक्टला? पहिला आम्ही म्हणजे दुसरं स्टील वापरतो. जेव्हा आम्ही आयकॉन एकदा यूज करून बघितलो, हं, काय, मग आयकॉन आम्हाला पूर्ण बेस्ट वाटलं. म्हणजे ते स्टील म्हणजे स्ट्रॉंग पण आहे, म्हणजे आणि परत रस्ट पण एवढी लागत नाही असं बाहेर पडल्यावर, हं. आणि स्ट्रॉंग आहे आणि आम्ही यूज केलो ना, आम्हाला म्हणजे त्याचं हे वाटलं म्हणजे बेस्ट वाटलं ते स्टील. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही आयकॉन आयकॉनच वापरता यूज नेहमी. केलं. आता जवळ-जवळ आम्ही एक 5-6 वर्ष झालं आयकॉनच यूज करतोय सगळ्या साईडवर. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण आमचं सगळं आयकॉनच स्टील आहे. कुठं पण म्हणजे हे नाही दुसऱ्या ब्रँडचं, पूर्ण वाह! आयकॉनच. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे तुमच्यासारखेच यंग इंजिनिअर ज्यांना तुमच्यासारखे ज्युनियर्स येत असतील, ज्यांचं पहिलं पाऊल असेल, तर एक सीनियर म्हणून, मित्र म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? तुम्ही जो तुमच्या कॉलेजचा अभ्यास करता, त्यानुसार मग त्याच ह्यानं तुम्ही प्रॅक्टिकल फील्डचं पण नॉलेज घेतलं पाहिजे. हं, हं. कारण की प्रॅक्टिकल फील्डचं नॉलेज खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. जे बरोबर. कॉलेजमध्ये आपल्याला मिळतं, पण जेवढं प्रॅक्टिकल फील्डमध्ये आपण उतरतो, तेव्हा पूर्ण म्हणजे हे पाहिजे. त्यामध्ये. सो हे होते इंजिनिअर अभिषेक शिंदे सर आणि त्यांनी स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगितलं. मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं देशाच्या विकासामध्ये इंजिनिअरचा फार मोठा वाटा आहे आणि अशा प्रकारचे तरुण इंजिनिअर्स जे अशा गव्हर्नमेंट स्कीम ग्रामीण भागापर्यंत पाहण्यासारखी फार महत्त्वाची समस्या आहे ती त्याच्यावरचे मार्ग जे काढतायत आणि त्याच्यावर काम करतायत. त्यामुळे तुमचं काम एका अर्थानं फार महत्त्वाचं आहे. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती हो, पर्यायाने देश सेवा तुमच्या हातून घडो, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.